तर गांभीर्य लक्षात घेऊन गुन्हे शाखेकडे हा तपास वर्ग होण्याची शक्यता आहे। सैफच्या घरी 2 दिवसांपासून फ्लोअर पॉलिशिंगचं काम सुरू होतं आणि फ्लोअर पॉलिशिंगचं काम करणाऱ्या कामगारांची सुद्धा पोलिसांकडून चौकशी सुरू आहे। तर मागच्या आठवड्याभरापासून सैफ अली खान याच्या घरी कोण कोण कामासाठी आलं होतं या सगळ्यांची सुद्धा चौकशी होणार आहे। पण पुन्हा एकदा निलेशकडे जाऊयात। निलेश, यामिनी पोलिसांचं पथक जे आहे ते जवळपास 6-7 पथकं जे आहेत ते सातत्यानं तपास करताना आपल्याला पाहायला मिळतात। काही वेळापूर्वीच आपण फिंगरप्रिंट डिपार्टमेंटचे देखील कर्मचारी या ठिकाणी पाहिले। काही महत्त्वाचे दागिने त्यांना या ठिकाणी मिळालेत अशा पद्धतीची एक माहिती या ठिकाणी दिलेली आहे। फिंगरप्रिंट्स गोळा करून आपण या ठिकाणी ते टीम जी आहे ती या ठिकाणाहून निघून गेलेली आहे। 12 मजलीची ही बिल्डिंग आपण सद्गुरू शरण ही पाहतोय। या ठिकाणी ज्या भिंती आहेत मी सांगत होतो मगाशी की या भिंती खूप उंच आहेत, त्यामुळे सहजासहजी आतमध्ये जाणं जे आहे बिल्डिंगमध्ये ते शक्य नाही आहे। त्यामुळे प्रत्येक गोष्ट जी आहे ती पोलिसांकडून तपासली जाते। पोलिसांना या ठिकाणी सैफ अली खानच्या घरामध्ये जे काम सुरू होतं आतमध्ये त्या कामामध्ये जे कर्मचारी येत होते त्यांची देखील या ठिकाणी तपासणी केल्याची माहिती समोर येते। त्यांना देखील पोलिसांना बोलवून घेतलेलं आहे। सकाळी 7-7:30 वाजता कर्मचारी जे आतमध्ये काम करत होते घरामध्ये, जे नेहमीचे त्यांचे कर्मचारी आहेत, त्यांना देखील पोलिसांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्याकडे जे असणारे मोबाईल आहेत ते देखील घेऊन त्यांची चौकशी सुरू केल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सैफ अली खानच्या या दोन्ही म्हणजे इन आणि आउट गेटमध्ये जर आपण पाहिलं तर एवढं सहजासहजी आतमध्ये जाणं आणि बाहेर येणं हे सोपं नाही आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणी अज्ञात व्यक्ती गेलाच कसा याचा देखील पोलिसांना तपास घेतला होता। काही वेळापूर्वी आपण पाहिलं असेल की CCTV फुटेजेस जो डेटा आहे तो गोळा करण्याचं काम पोलिसांना बिल्डिंगमधल्या आजूबाजूच्या सर्व बिल्डिंगमध्ये केल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। तो डेटा गोळा केल्यानंतर आता सैफ अली खान जो आहे केल्यानंतर सैफ अली खान प्रकरणामध्ये आता काही अपडेट मिळते का हे पाहणं महत्त्वाचं राहणार आहे। सैफ अली खान यांची तब्येत पोलिसांना डॉक्टरांना सांगितलेल्या माहितीनुसार एकदम व्यवस्थित आहे। काल रात्री घटना घडली आणि त्यानंतर त्यांना तत्काळ लीलावती रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं। त्यांची पत्नी करीना कपूर ही देखील त्यांच्यासोबत आहे। करीना कपूर खरं तर काल या घरी नव्हत्या, त्या काल एका कार्यक्रमाच्या निमित्तानं बाहेर गेल्या होत्या। तर सैफ अली खानवरच्या हल्ल्याचा तपास करण्यासाठी पोलिसांच्या 15 टीम आता तैनात करण्यात येत आहेत। यामध्ये मुंबई पोलीस आणि क्राईम ब्रांच अशा 15 टीम्स तैनात करण्यात आलेल्या आहेत। त्यामुळे सैफ अली खानवरती जो हल्ला झाला त्याच्या तपासाला आता चांगलाच वेग येतोय। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।